प्रियांका करपणकर एसपी9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। तर पाहूयात आजची विशेष बातमी। आळवे गावचे ज्येष्ठ व निवृत्त शिक्षक श्री पी.के. पाटील यांच्या 88व्या वाढदिवस ग्रामस्थांच्या वतीने अत्यंत उत्साहात आणि आदरपूर्वक वातावरणात साजरा करण्यात आला। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। सध्या कळंब कोल्हापूर येथे वास्तव्यास असलेले अण्णा हे शिक्षण, समाजकार्य आणि मार्गदर्शन या क्षेत्रात दीर्घकाळ कार्यरत राहिल्यामुळे त्यांचा लौकिक गावापासून जिल्हा व राज्य पातळीवर पोहोचलेला आहे। अण्णांनी शिक्षण म्हणून कार्य करताना अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडवले, तर विविध पदांवर काम करत समाजासाठीही मोठे योगदान दिले। विशेष म्हणजे त्यांनी समाजसेवक अण्णा हजारे यांच्या सोबत 5 वर्ष कार्य करत समाजकार्याचा ठसा उमटवला आहे। त्यांनी अनेक शिक्षकांना मार्गदर्शन केले असून गरजू लोकांना निस्वार्थी मदत करण्याचा त्यांचा स्वभाव कायम राहिला आहे। या वाढदिवस सोहळ्यास गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध पदाधिकारी, शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। काही ग्रामस्थांनी आपल्या मनोगतातून अण्णांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या आयुष्याचा आदर्श घ्यावा असे मत व्यक्त केले। आपल्या मनोगतात अण्णांनी सांगितले की मी जे काही आहे ते मला योग्य वेळेत मदत करणाऱ्या गरजूंमुळेच आहे। विशेषतः नाना मास्तर व रावजी शिवराम पाटील मास्तर यांनी मला नोकरीसाठी मोलाची मदत केली। यावेळी त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत गावाच्या प्रगतीसाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले। तसेच आळवे गावातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या युवक युवती तसेच देशसेवा करून परतलेल्या व निवृत्त झालेल्या नागरिकांचा सन्मान करण्यासाठी येत्या दसरा महोत्सवात 9 दिवस 9 कार्यक्रम आयोजित करून विजयादशमीच्या दिवशी नागरिक सत्कार समारंभ घेण्याची घोषणा त्यांनी केली। गावाचा विकास आणि आदर्श गाव म्हणून आळवेची ओळख निर्माण व्हावी यासाठी आपण सदैव सहकार्य करण्यास तयार असल्याचे अण्णांनी स्पष्ट केले। राजकारण बाजूला ठेवून आपण एक कुटुंब म्हणून एकत्र येऊया आणि गावाच्या विकासासाठी काम करूया असेही त्यांनी आवाहन केले। पी.के. पाटील नगर या गावाने कोल्हापूर येथे 2 एकर क्षेत्रात उभारलेली सुमारे 500 प्लॉट्सची वसाहत ही त्यांच्या कार्याची मोठी ओळख मानली जाते। कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती। ग्रामस्थांनी एकोपा दाखवत जेवणाचा आनंद घेत अण्णांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व त्यांना दीर्घायुष्य लाभून 100 पार करावी अशी सदिच्छा व्यक्त केली। आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। या आणि अशाच विशेष बातम्यांसाठी पाहत रहा एसपी9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।